तुमच्याकडून झालेला आगाऊपणा तुम्ही बंद करा, तुम्ही मागे घ्या. आमच्याशी अजून आम्ही 1 तास बसतो इथे, आमच्याशी चांगली चर्चा करा. आम्ही तुम्हाला नक्कीच सहकार्य करू. 3 दिवस नाही तर 2 दिवसाचं करता, 2 दिवस नाही तर 1 दिवसाचा कळकळीत आम्ही बंद पाडू. पण तुम्ही आव्हान मागे घ्या, आमच्याशी चर्चा करा आणि समोर जाऊया आता या गोष्टीला. याच्यापेक्षा एकही गोष्ट मान्य होणार. तुमच्याकडून चूक झाली ती चूक मागे घ्या, एवढंच मेरी आप सभी से एक विनंती ऐसी है कि उन्होंने आह्वान किया, अपन आदेश समझे, इन सब चीज़ों को अलग रखते हुए अब उन्होंने आह्वान किया ही है। गढ़चांदूर की एक प्रथम नागरिक है, उन्होंने आह्वान किया है, तो उस बारे में एक सकारात्मक चर्चा करके हम उसका हल क्यों ना निकालें। तर व्यापारी संघटनाला बोलावून त्यांनी या ठिकाणी चर्चा झाली. या चर्चेमध्ये सोमवार आणि मंगळवारला कर्फ्यू, जनता कर्फ्यू लागू होत आहे. परंतु ते कर्फ्यू व्यापारपेठ बंद करताना नगर परिषदेने काळजी घ्यायला पाहिजे. सोमवार मंगळवार 2 दिवस गडचिरोली शहर लॉकडाऊन राहील आणि तुम्ही सर्वांनी तसेच सहकार्य करावे. तुमचे मी आभार मानते. तुम्ही म्हटलं तर सर्व कामे एक मार्ग चालू राहील आणि बाकी सर्व आम्ही बंद करू. मी आरोग्य सभापती जयश्री राहुल ताकसांडे. आम्ही नगर अध्यक्ष मॅडमनी आम्हाला सर्व एकत्र करून तो एक निर्णय घेतला होता की गडचांदूर शहर हे 3 दिवसासाठी बंद राहणार. त्यासाठी आम्ही व्यापारी वर्गाची मीटिंग घेतली. त्या मीटिंगच्या माध्यमातून त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्यांनी सुचवलं की लॉकडाऊन 3 दिवसाचं न करता 2 दिवसात करण्यात यावं. तर आम्ही त्यांनी आम्हाला जसं सहकार्य केलं तसंच आम्ही त्यांचंसुद्धा एक सहकार्य म्हणून आम्ही 3 दिवसाचं लॉकडाऊन हे 2 दिवसाचं करण्यात आलं. आणि उद्यापासून लॉकडाऊन चालू होणार आहे 27 आणि 28 तारखेपर्यंत. तर यामध्ये नगराध्यक्ष मॅडमनी सर्वांना जे सोबत घेऊन एक निर्णय घेतला आहे त्या निर्णयाला सर्व जनतेने साथ द्यावी आणि तसेच आम्ही व्यापारी वर्गाचे सुद्धा त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्यांचे आभार मानतो. नमस्कार, मी नगरसेवक सागर सुरेशराव ठाकूरवार. नगर परिषद गडचांदूरच्या वतीने नगराध्यक्ष मॅडम सविताताई टेकाम यांनी हे आवाहन केलेलं आहे बंदचं. आणि या कोरोनाच्या संक्रमणाच्या प्रादुर्भावामुळे आणि वाढत्या कोरोनाच्या संख्येमुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि यासाठी म्हणूनच इथे आज बैठक केली आहे. तर त्या बैठकीमध्ये व्यापाऱ्यांशी एक सकारात्मक चर्चा झाली आणि जो 3 दिवसाचा जो बंद होता तो 2 दिवसाचा करण्यात आलेला आहे, 27 आणि 28 सोमवार आणि मंगळवार. आणि यामध्ये जनतेने सहकार्य करावं. सुरेशराव जोगी. आज आम्ही काल गडचांदूर हे 27, 28, 29ला बंद हे जाहीर केले होते. पण ते सर्व व्यापाऱ्यांचा आणि सर्वांचा विचार करून आणि व्यापाऱ्यांमध्ये आमच्यामध्ये एक चर्चा झाली. त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं झालं की 3 दिवसाचं न करता तुम्ही 2 दिवसाचा घेतला पाहिजे. तर आम्ही तुम्हाला संपूर्णपणे मदत करतो असं बोलणं झाल्यानंतर मग आम्ही नगराध्यक्ष मॅडम, मी आणि सर्व नगरसेवक मिळून सोमवार मंगळवार गडचांदूर लॉकडाऊन करण्यात येत आहे.